बहुता छंदाचे बहु असे जन. फार छंदाची लोक आहेत, पण एकाच छताखाली सगळे बसलेले आहेत. आहेत का नाही? आहेत का नाही? सगळ्या पक्षाची लोक इथं असतील. असतील का नाही? शिवसेनेवाला आहे, फुटीर शिवसेनेचा आहे, राष्ट्रवादीवाला आहे, फुटीर राष्ट्रवादीवाला आहे, भाजपचा आहे, अपक्ष आहे, सगळे आहेत का नाही? मी या सगळ्यांना एका मंडपात खाली कुणी आणलं? संप्रदायाने आणलं, आपल्या परंपरेनं आणलं, आपल्या वारकऱ्यांनी आणलं. म्हणजे ऐक्य निर्माण करण्याची भूमिका ही वारकऱ्यांमध्ये आहे. विठ्ठला विठ्ठला मलाही कुठेही पांगून दिलं जात नाही. माणसं जोडणं, गाव जोडणं हे संप्रदायाचं प्रतीक आहे. म्हणून सांप्रदायिक माणसाने गावात भांडणं लावायची नसतात, सगळ्यांना एकत्र आणायचं असतं. हे संप्रदायाचं उत्तम लक्षण आहे. हे नियम पाळले पाहिजे आपण. आता अवघड आहे इथून पुढं महाराज. इथून पुढं किती लोक नियम पाळतील सांगता येत नाही. मुस्लिम बांधव उलट एकत्र येतील, ख्रिश्चन समाज एकत्र येईल, अन्य कोणी धर्माची लोक असतील ती एकत्र येतील. पण आपल्यांचं लय अवघड आहे, आपल्यांचा खेळच लय अवघड आहे. आपण एकत्र कधी बसत नाही. आता मला सांगा, कोराळ्याची लोकसंख्या एवढीच आहे का? कोराळ्याची लोकसंख्या एवढीच आहे का? अरे एवढीच आहे का? तुम्हाला काय वाटलं अजून लोक येणार नाहीत का? येणार आहेत, पण ते कधी यायला मोकळे नाहीत. एकदा आपली जे विठ्ठल झाली का झुंडीच्या झुंडी निघाल्या. ते योग्य कामाला येणार आहेत. पण ऐका, श्रवणे कीर्तने झाली ती पावन आणि सणकाधिक जान परम भक्ती. आधी श्रवण आणि मग प्रसादाचं सेवन. हा नियम आहे, हा गुण आहे. जे कथा कीर्तन श्रवण करून प्रसाद सेवन करतात त्यांचं जीवन अमृत तुल्य बनतं. आणि जे नुसते जेवयापुरतेच येतात त्यांच्या जीवनामध्ये कदाचित विकृती सुद्धा तयार होऊ शकते. का? तर त्यांनी त्या प्रसादाचा केलेला तो अपमान आहे, अवमान आहे. म्हणून आपल्याकडून प्रसादाचा अवमान होऊ नये म्हणून श्रवणाचे मिसे पैसावे येवोनी. म्हणून श्रवणाला आधी त्यांनी येऊन बसलं पाहिजे. विठ्ठला म्हणून ऐका, काला नीट लक्षामध्ये घ्या. काला हा कालाच झाला पाहिजे. काल्याच्या निमित्तानं गावावर यथार्थ कृपाछत्र देवानं धारण केलं पाहिजे. ऐका नाही, सगळ्यांना देवाने तुमच्यावर कृपाछत्र धरावं असं वाटतं का नाही? वाटतं का नाही? हे अरे वाटत का नाही? सगळ्यांना वाटतं की नाही देवाने आमच्यावर कृपाछत्र धरावं, आमच्या घरात काही वाईट गोष्ट घडता उपयोगाची वाटतं की नाही? म्हणून तुम्ही इथं दक्षिणा देता, वर्गणी देता का नाही? काय काय बाद राशी आहेत, ते वर्गणी अजून नाही काय घ्यायची. एवढे अरे जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. बरं आपल्याकडं महाराज काय मला काय कळत नाही, लोकांना काय घाण सवय लागलेली आहे. कीर्तनाचा टायमिंग झाला 12 वाजले आणि कीर्तन कर 10-15 मिनिटं पुढे गेलं का? ही काय पद्धत आहे कीर्तनाची? ही काय पद्धत आहे? आणि गौतमीचा कार्यक्रम जर असला तिसरा तास 1.5 तास जास्त झाला तरी कोणी कटळत. उलट म्हणतात वन्स मोर, अजून एखादं गाणं होऊ द्या म्हणतात. इथं कोणी म्हटलं का इतका गोड वाजवतोय हा, इतका छान वाजवतोय हा? कोणी म्हटलं का रे परत वाजव बरं? म्हणतं का कोणी? हे इतकं छान गातात म्हणतं का कोणी वन्स मोर? म्हणतं का कोणी? देऊरकून हा गोंधळ आपल्यात झालाय. विठ्ठला विठ्ठला
ज्याला आनंद, ज्याच्यामध्ये आनंद निर्माण करायचा आहे त्याच्यावर प्रेम नाही राहिलं महाराज. तुम्ही गाये नाचे उडे आपुलिया छंदे, आहे का नाही? गा, नाचा, उड्या मारा आपल्या छंदात. पालखी निघाली, हे आनंद